पैसे हे बघ देवा मोजतो तू येते का 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 नोटा म्हणजे 500 गुणिले 10 म्हणजे 5000 देवा मला देवा आता 10 दे या 10चं परत अजून एक येडा घालतो 20 कर परत एक येडा घालतो 40 कर परत एक येडा घालतो 80 कर लाख झालं की 2 लाख आज दिवसभर इथंच येडा घालतो देवा आलोच मी पैशाशिवाय करमत नाही रामभाऊला पैशाशिवाय करमत नाही पैशाशिवाय हे बघ देवा देखी ए देवा अरे देवा ए देवा पैसे आता ए चमत्कार झाला ए देवा ए आता ए पैसे ए नोटा ए देवा देवा हे बघ मी तुला सांगतो हे बघ मी बायको घरी नसताना मी तिच्या पाकिटात आणल्यात तुझं माझं काय भांडण नाही का देवा मी शरण आलो का नाही शरण आल्यावर मरण द्यायचं नसतो माझं पैसे द्या देवा तुला माहित नाही हा खानदान द्यायचं ए चप्पल आता आला घे देवाचं घर आहे का कोणाचं घर आहे आता उसत का आवाज होते पाच दहा फक्त एकटाच पाच 10 उद्या पण येणार 10चं 20 5 10 पैसे ओयो अरे माझं पैसे अरे कुठनं बुद्धी सुचली कुठं रे 5000 बांबू काही तर काही चमत्कार नाही का ये रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा ये गे ग सरे माझी मडके भरे सर आधी धावून देवा हे बघ 100चं 200 केलं ना आता मी हे बघ 5000 आणले त्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पहिल्यासारखं ATM सारखं काम कसं फटकन करायचं बघ देवा देवा जय देवा 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 जय देवा माझा 500 रुपये माझा 5000 रुपये देवा देवा 5000 रुपये गेलं देवा देवा पैसा देवार देवा देवार देवा देवार देवा देवार देवा 1 2 3 5 6 7 8 9 10 दे दे दे
पटीने दे. हा. दे देवार देवा 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 देवार देवार देवा पैसे कुठे गेलं पैसे कुठे गेलं पैसे गेलं रे गेलं पैसे गेलं. बाळासाहेब बोला. ह्या पोरगा आला म्हणलं सांगितलं निरोप बोलावलंय म्हणून लगेच आलो. गुरुजी तुमची तळमळ बघून रात्रात मला झोपा नाही त्या रात्रात. पण ही गडी नाही म्हणून हात पसरून मोकळं झालं, अंग झाडून मोकळं झालं. काय ते काढले वर्गणीचं. ताण निघलाय माझा का ह्यांना घरी जाऊन ह्यांना शिपलून बायकांनी देखता शिपलून सगळ्या सासरवाडीतल्यांना फोन करून ह्यांच्या आबरू घालवायची आणि ह्या मंडी कुठं जाईल. चांगलं झालं, गुरुजी चांगलं झालं. तुमची तळमळ बघून मी म्हटलं होतं का ना गुरुजी काळजी कर नका, तुम्हाला रुपया ना रुपया ह्याच्यावर वसूल करू देतो म्हटलं होतं ना. म्हणलं होतं मी. कारण छोट्या पैसे अहो आणलं झाली वर्गणी गोळा झाली काय. आणलं पैसे. अहो, बाळासाहेब बोलला म्हणजे बाळासाहेब होता राहायचं म्हणजे युद्ध खेळा बाळासाहेब होता बघा सर तू देवा बरं सगळे 5-5 वाले आणले बघा. बरं 5-5 चांगलं हजार. चांगलं चांगलं केलं. अहो, साहेब त्यात बोर घ्या, मोटर घ्या, कनेक्शन घ्या आणि अजून काय कमी पडलं तर परत ग्रामसभा लावतो. बर 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चांगलं ठीक काम आहे. केलं बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 घ्या 5,000 रुपये. तांटा मुक्तीचा अध्यक्ष सुभाषराव 5,000 रुपये. 5,000 रुपये. किती काय झालं तरी पुकारताना माझंच नाव पुकारायचा. मी पहिल्यांदा दिलेत का नाही. दिलेत की. हा पुकारताना माझंच नाव पुकारायचं. माझं 500 असू द्या गरीबाचं. पुढं रामभाऊ या स्वयंघोषित पुढारी रामभाऊ 5,000 रुपये. बल्लू हे काय बल्लूचं काय नाव आहे. बलबीर पाटील. बलभीम पाटील. माझ्या ध्यानात येत नाही पाटकीने. बलभीम पाटील 5,000 रुपये. अरे वा. आणखीन त्यो संजयचं नाव काय संजू शेठ बर 5,000 रुपये. त्यांनी पण दिली होय. रुपया सोडला ना छोटा कुणाला दारात जाऊन बसतो फाशीच गेलं म्हणत. त्याचं काय त्या सरपंच सुदामराव नेवशे सरपंच. किती त्यांची. 5,000 रुपये. अरे वा सगळ्यांनी 5-5 घेतली काढली. हे किती झालं पैसे. 1 2 3 4 5 25 5चे 5 25. हे घ्या मोजून 7 किने मोज 7 किने मोजा. झालं आहे ओके ओके हा. ओके 25 आहे. आहे. अजून काय कमी पडतील का. हो का गुरुजी तुम्ही काय तुमच्या घरी मागितलं नाहीत, तुमच्या संसाराला मागितलं नाही, तुमच्या परपंचाला मागितलं नाहीत. तुम्ही पैसे गोळा करणार आणि आमच्याच शाळेचं वैभव वाढवणार, आमच्या गावाचं वैभव वाढवणार, आमच्याच गाव शाळा सुंदर दिसणार, आमची शाळा सुंदर दिसणार. आणि मग कशासाठी गावकऱ्याने असं राजकारण करायचं. पण एक आहे तुम्ही बाहेर ना आलाय बाहेर गावातले तुम्ही पुढाऱ्यांना खुश करण्यासाठी सगळ्यांना आभार मानायला जावा. तुम्ही त्यांचा आभार माना. नाही मानावंच लागेल की एवढी हा? वर्गणी दिली म्हणल्यावर त्यांचं आभार मानावंच लागेल. 5-5 हजार कोण देतो. कष्टाचे पैसे दिले त्यांनी तुम्हाला मानावं लागतं आभार. बाळासाहेब आला ते नीट बसा की. हे काय असं आम्ही नीट बसलो आणि तुम्ही पाय ठेवायला खुर्ची घेतली. खुर्ची पाय ठेवायला घेण्याचं कारण आहे तुमच्यासारखी पुढारी खुर्चीसाठी ह्याची लाट चाट त्याची लाट चाट त्याची तळवट चाट. पण बाळासाहेब अशी कुठं लाट देतो. पण टेन्शन आहे मला. ते टेन्शन नंतर सांगा, पण मला एक सांगा 2-4 दिवस झालं तुम्ही दारू प्याला नाही, असं काय परिवर्तन झालंय. आणि चांगलंय पिऊ ना हे मला पण माहित आहे. टेन्शनमुळे पिलो ना सुभाषराव. टेन्शन सुभाषराव मी फसलो. मी त्या उज्याने सांगितलं का डबल पैसे होत्यात. मी तुम्हाला फसवून गेलो माझं 3,000 रुपये गेले राव. त्यामुळे त्याचं मला टेन्शन आलंय. जाऊ द्या माझं 3 गेलं. तुम्ही का टेन्शन मध्ये सगळी. काय झालंय बाळासाहेब, हे थोडं वातावरण बदललंय ना.
कधी पाऊस येतोय कधी ऊन पडतंय त्यामुळे थोडी तब्येत खराब आहे म्हणून नाराज आहे. आणि त्यात ते 5,000 रुपये गेलं ना तुमचं पण गेलं ते दवाखान्याला दवाखान्याला गेलं ना. दवाखान्याला गेलो. सुभाषराव आपल्या हाताने एखाद्या गोष्टीसाठी पैसे खर्च केले 5,000 25,000 त्याचं काहीच वाटत नाही हो. पण तीच रक्कम समजा आपल्याकडून हरवली गहाळ झाली ह्याचं फार मनाला दुःख होतं. तसं तुम्हाला दुःख झालेलं दिसतंय बरं का. नाही त्याचं असं काय बरं का, पैसे कमवायला जशी अक्कल लागते तसं पैसे खर्च करायला सुद्धा अक्कल लागते. मग माझं वाईट काय वाटते माहिती का सुभाषराव, माझं अंधश्रद्धेच्या पायात गेलं. अंधश्रद्धेच्या पायात माझं 3,000 रुपये गेलो. तिथं देवळात पैसे ठेवलं सरपंच म्या डबल हाताने म्हणून पोराने आपोआप पसावली आणि माझं 3,000 रुपये गेलं. 3,000 आता शेवट कसं आहे माहिती का, तुम्ही जीवाची भावाची माणसं आहे म्हटल्यावर तुमच्यापाशी तर सांगितलं पाहिजे. दुसरं कोणाला सांगणार, दुसरी तोंडात मारतील माझी शान घालते. तुम्ही कशाला विश्वास ठेवायचा असल्या गोष्टी ही खरं असतं होय तेव्हा. मी कशाला ठेवलं तिथं पैसे, पैसे घालवून आलाय काय करत होती. हो असं काय खरं असतं का. काय काय वावड्या कानावर येत होत्या गावातल्या पण आपण त्याला विरोध केला बा आपल्याला आवडतच नाही. अहो करायलाच पाहिजे होतं. काय खरं आपल्याला नाही आवडत तसं काय. तुम्हाला सांगितलं ना की पैसे आलं ना आमच्याकडे की वर्गणी देऊ म्हणतोय ना. अध्यक्ष गुरुजी आम्हाला बोलू द्या. काय करा माहितीये का तुम्ही शिक्षक आहे जरा स्टँडर्ड वागा ना, पद्धतीने वागा. ह्याचं दार त्याचं दार, शाळेची काळजी पोरांची काळजी आम्हाला का काळजी. तुम्ही आला की डोक्याची शिर झालती माझी. कशाला पावत्या फाडत फिरताय कारण. अहो एकदा सायला तुम्हाला आणून देतो आम्ही पैसे म्हणून सगळं गावकरी आणून देतो शाळेत. आपट संख्या कमी होत काला गुरुजी तारांबळ झाली पाहिजे त्यांची तारांबळ. त्यांनी मिवणीच्या लग्नाला पाठवलं पैसे. सुभाषरावने पण मिवणीला ऍडमिशन साठी दिलं आणि रामभाऊची तर काय सदा बेकारीच आहेत रामभाऊ. आणि सरपंचांनी पण सांगितलं राजकारण करताय. साहेब ही खूप मोठ्या मनाची माणसं आहेत. हे? काय सांगायचं काही अध्यक्ष मी बर का सरपंच काल एका दिवसात नाही का वा, 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 वा. सुभाषराव माझ्या परस्पर शाळेतर्फे म्हणलं एवढ्या मोठ्या हस्तींचा आपण सत्कार करावा. अहो दिलं कोणी नाही, म्हणजे नाही, काय नाही. टोमण्यात न बोलताय. नाही हो का, अहो, टोमणे नाही. देऊ की आज नवोदय देऊ. अहो एकदा देतो म्हणलं का कशाला सत्काराची भाषा करताय तुम्ही. अहो, समाज- बसा अहो, अरे गुरुजी तुम्ही खरं धन्य आहे बर का. पैसे कसं काढावे चांगल्या कामासाठी गुरुजींकडून शिकाव. म्हणजे आमचा अपमान करायचा का तुम्ही आपल्याला सरकार ना करून? आम्हाला शाली नारळ देऊन ए बाबा तुम्ही वर्गणी दिली नाही तुमची लायकी ही धरा पण वर्गणी द्या. अहो वर्गणी जमा झाली तुमची वर्गणी भरलेली जमा म्हणलं काय काय त्यात काय आलं? अहो, तुमचा सत्कार आहे. काल वर्गणी जमा झाली तुमची. अक्षरशः वर्गणी दिलेली परवडले काढा पैसे. अहो नका अहो, तुमची वर्गणी जमा झाली. काय बरं, मला काय कळणच. अहो तसं नाही तुमचा सत्कार झाला पाहिजे. वर्गणी जमा ज्या झाली. अपमान करता अहो, का सत्कार गुरुजी करा. ऐका की गुरुजी अहो, देऊ ना आज नवोदय वर्गणी. अहो, नाही तसं नाही. अरे 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 घ्या सुभाषराव काही इलाज नाही. पैसे दिले असता ते अपमानाची वेळ आली कशाला असती. घ्या हो. आता मला तर सत्कार घेऊ वाटायला पण तुमचा झाल्यावर मला कसं का बोस वाटेल. नाही काय गुरुजी उगाच राव पण तसं नाही. अहो, तुम्ही जाऊ दे आता खूप मी मोठी काय करतो एक 5-50 हजार तुम्हाला नक्की देईन. उसकावर जळतोय माझा जातोय हा कारखान्याकडे पण बघणार आहे. तुम्ही कारखान्यातल्या संचालक मंडळाला सांगा माझ्याकडे बापकडे 40 एकर जमीन होती गावचा पोराकडे 35 एकर केली त्याची ही आवडत आहे राहिले 5 एकर फुकील पण एका नादात पोरा करेल उसाला तोड खावा. हा ताना ऊस आहे कवा तुटायचा. तुम्हाला शिक्षक म्हणून सांगता येत नाही नसते का वर्गणी दिली. अहो सत्कार करू दे मला तुमची वर्गणी जमा आहे. मग आमचा कसं आम्ही 500 रुपये वर्ग दिले आमचा तुम्हाला सांगता येत नाही का विश्वास. अहो मला कशाला ह्याच्यात वाटतंय. गुरुजींनी वळागले अहो, किती आहे बिनलाजी तुमची जमा आहे. सत्कार सुद्धा घेतला तुम्ही त्यांचा वर्गणी न देता. अहो मी आणि जिवंत आहे ना. अहो वर्गणी जमा झाली पाटील तुमची. अरे अरे खरंच गुरुजींना ज्ञान असतं आणि त्या ज्ञानाचं आज अक्षरशः कशात रूपांतर झालंय. अहो गुरुजी सत्कार. या गाड्यात अनेक शाली आल्या आणि हातात अनेक नारळ आले. कशाला हे करताय तुम्ही. हे आम्ही शिक्षक माणसं गुरुजी. शब्दांची हार घातली. ओ, गुरुजी. नाही ना आता ग्रामपंचायतीतल्या फंडातलंच काहीतरी करतो. आम्ही पैसे काय नाही अवघड काम दिले झालंय. तरी आमचा सत्कार केलाय ह्याने 500 रुपये दिले ह्याचा तरी करा जाऊ द्या मरू द्या. कुठलं पैसे आता हे? आपल्याला गरीबाचं काय सांगू? बाळ्या, अहो, 500 दिला काय? आम्हाला काही अपमान आमचा चांगला काही आमच्या दारात येऊन हे बघा गुरुजी तुम्ही जर असा अपमान करणार असाल आम्हाला टोमणं मारणार असाल तर ठीक आहे म्हणताय ना तुम्ही आमची वर्गणी गोळा झाली आम्ही वर्गणी देणार नाही. मग गुरुजी
आमचा इतकाच अपमान जर करायचा होता ना, शाल हार नारळ बुके द्यायची काय कारण होती? पैसे मागायचं, पैसे द्या म्हणून सांगा ना. हा, असं काय घास खाताय? झालेली वर्गणी. कशी झाली वर्गणी? कवा दिली? विद्या दान करणारे लोक आहेत, त्यांच्या अंगावर कुत्रे धावले का दाबताय राव? त्याचं ऐकून तर घ्या म्हणणं. बरं हा, कशी झाली वर्गणी? कुठे दिली आम्ही? काल एका दिवसात बाळासाहेबांनी मला निरोप पाठवला, तो तुमचा काय छोटा पोरगा आहे ना यांचा, ते मला गुरुजींनी बोलवलं, मी गेलो. त्यांनी मला म्हणले प्रत्येकाचे 5-5 हजार रुपये त्यांची नाव वहिला मी घेतली आणि देऊन टाकले त्यांनी वर्गणी. माझा आता देवाच्या तयारी चाललंय, त्यामुळे मी देऊन टाकले तुमची वर्गणी. तुम्ही आणा आमची वर्गणी. अरे तुला मी 500 रुपये 500 वेळा दिले, तर तू 5 रुपये सुद्धा माघारी दिलं. आमचे 5,000 वर्गणी दिली. 10 रुपयाला पैसा आम्हाला मागून घेते, दारू मिळत प्यायला, आणि 5,000 रुपये आले कुठून? वहिनी म्हणत होते रेशनिंग आणलं नाही, 500 रुपये बाबा दारूला घालवून आलाय हा, आणि आमची वर्गणी दिली असेल वय तुम्ही? परस्पर कशी देता तुम्ही वर्गणी? काय काय गोष्टी तुम्ही बोलताय? काय झालं माहितीये का? हा, कसं असलं तुम्ही माझं मित्र आहे. भिकारी जरी असलं ना तरी तुम्ही माझे मित्र आहे. मी पदरचं पैसे नाही भरलं. मग तुम्ही ज्या टायमिंगला सांगितलं का शाळा सुधारली पाहिजे, शाळेत सुविधा झाल्या पाहिजे, गुणवत्ता वाढली पाहिजे, वर्गणी मागताना तुम्ही म्हणला का मी पुढच्या वर्षी देतो, मी आताच मेहुणीची फी भरली, त्या टायमाला मला लाजल्यागत झालं. म्हणलं इतकं गुरुजी आपल्या दारात आलं तर ही पुढारी नको तिथं पैसे खर्च करणारी. मग माझ्या डोकं चालवलं मी, ऋण काढलं ना? हा, कर्ज काढावं म्हटलं. मी एवढा मी 10 रुपये एवढा येणार, मी माझ्यावर कर्ज काढून तुमच्या नावावर भराय, मी तो भरलं माझ्या नावावर. मग पैसे कुठून आणलं? तुम्ही जी सगळी एकमेकापासून लपावलंय ना, मंदिरात 2 रुपयाचा 4 रुपये काढा गेलेला, ते सगळा खेळ तुमचा मीच खेळला बाबा. आणि ते तुमचेच पैसे शाळेला वर्गाने दिली. चुकलं असलं तर ही चप्पल काढा आणि तडा 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 तुमच्या तोंडात आणून घ्या. तू केलं हे चांगलं. लय चांगलं केलं गुरुजी. आम्ही पैसे देणारच होतो, पण ह्या नाही त्या कारणाने ना कधी देणार? अर्जंट दिले. कधी देणार? आणि बाळासाहेब अशी वर्गणी नको होती आपल्याला, त्यांच्या इच्छेने द्यायला पाहिजे. हा, नाही गुरुजी, आम्ही देणारच हो होतो. गुरुजी, जी नालायक लोक असतात ना, नालायक, त्यांच्या आशी वर्गणी काढायची पद्धत आहे गुरुजी, बाळा. ज्ञानदानासाठी दिलेला पैसा सत्कर्मीला असू दे गुरुजी, वर्गणी. लागलाच पाहिजे. माझी चूक झाली. रामभाऊ म्हणतात ना, चुकीच्या पद्धतीने वर्गणी मागितली, हिसकून घेतली. हो का, मंदिरं बांधू नका तुम्ही, मंदिरं अजिबात बांधू नका, आहे ती टिकवा. मंदिरं बांधते एक तर त्याच्यात कुत्री तरी झोपणार, नाही तर पत्ते तरी खाणार. आणि शाळा बांधा ना, त्याच्यासाठी बाळाने खोडीरपणा केला तुमच्या सगळं, त्याचा एवढं काही नका झोंबाची कारण रामभाऊ तुम्हाला. हे बघा, शाळेच्या कामासाठी ज्ञानदानासाठी वर्गणी प्रत्येकाने दिलीच पाहिजे, कोण उपकार करत नाही. पण कौन्सिलेवरती नाव पहिल्यांदा सर्वप्रथम प्रतिष्ठित नागरिक इंटरनॅशनल पुढारी रामभाऊ जगताप यांच्याकडून 5,000 रुपये आलेले आहेत. पहिल्यांदा माझं नाव. इंटरनॅशनल पुढारी कोणी सांगितलं 5-5 हजाराची कोणशेला बनवायला? अजिबात कोणशेला नाही, काहीच नाही, कोणाचंच नाव नाही पाहिजे. बनवा तुम्ही. नाही. नाव नको का तुमचं? नाही, नाव पाहिजे ना. नाव पाहिजे ना. तुमचं. अहो, मी या गावचा पोलीस पाटील, ज्येष्ठ नागरिक, त्यामुळे सर्वांच्या वर माझंच नाव पाहिजे, बलबीम पाटील. उमद्या नेतृत्वाला अक्षरशः पुश करायचं असतं. वर लावायचं. गुरुजी, मी काय म्हणतोय, मी या गावचा ज्येष्ठ नागरिक आहे, आणि प्रथम नागरिकाचं कुठं पाहिजे? पहिलं नाव पाहिजे. हो सरपंच, गेलेत ना एकदाचा पैसे, जाऊ द्या ना. अहो, गेले तर गेले कुठे, गावच्या विकासासाठीच गेलेत. हा, एवढं गरम व्हायची काय गरज नाही. हे पहा मंडळी, नावात काय आहे? प्रत्येकालाच वाटतं की आपलं नाव वर असावं, त्यापेक्षा ज्ञानदानाला महत्व द्या. आपला पैसा, आपली वर्गणी हे चांगल्या कामासाठी लागणार आहे, नावात काही विशेष नाही. नाही रामभाऊ, माझं नाव आलं पाहिजे वर. मी तंटामुक्त अध्यक्ष आहे. काही झालं तरी तुम्हाला अकली कमी आहेत. परदेशात देशामध्ये अक्षरशः मला जावं लागतं, त्यावेळेस माझं नाव आदमीनं घेतलं जातं. यालाच म्हणतात इंटरनॅशनल पुढारी. अरे तुम्ही कधीतरी दुसऱ्याला मोठं म्हणायचे का? सरपंच, या गावातला पोलीस पाटील मी आहे, या गावातला ज्येष्ठ नागरिक मी, त्यापेक्षा रामभाऊ पेक्षा माझंच नाव वर कोण शिलेवर लागलं पाहिजे, बलबीम पाटील. गावचा प्रथम नागरिक मी, माझं वजन सगळ्यात जास्त आहे, माझं नाव पहिल्या वरच्या लाईनला पाहिजे. नाही, नाही, माझं नाव